दिनांक 21/4/2025 रोजी सायंकाळी 7:30 वाजता सिंधी सोसायटीमधील श्रीमती भारती जोशी यांनी मिसेस अपर्णा उन्हवणे यांना फोन केला आणि सोसायटीमधील एक गर्भवती मांजर निपचित पडली हे सांगितलं. प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेऊन मिसेस अपर्णा यांनी मिस्टरांना फोन करून बोलावून घेतलं. मांजरीला डिलेव्हरीतून मुक्त करायचं होतं. वेळ वाया न घालवता प्रायव्हेट मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. मांजरीचं इन्फेक्शन वाढत होतं. 4 पिल्ले पोटात होती, परंतु 3 पिल्ले मृत होती. एक कसेबसे श्वास घेत होते. एक्स-रे अंतर्गत सर्व परिस्थिती लक्षात आली. मांजर आणि पिल्लाचं दोघांचंही वाचणं मुश्किल आहे. आता देवाक काळजी, असे म्हणत डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये निघून गेले. पिल्लं आडवी असल्याने ऑपरेशन करावं लागलं. पिल्लाला ऑक्सिजनवर ठेवलं. बाकीचे 3 पोटातच गेली होती. मानवजातीतील आई असो वा प्राण्यांची असो, स्वतः असह्य वेदनेत असताना देखील पिल्लाला चाटून सुरक्षित व जगण्याची उम्मीद देत होती मायेची पाखर घालून. एकंदरीत दोघांच्याही प्रयत्नाला यश आले आणि देवावरचा विश्वास दृढ झाला. देव तारी त्याला कोण मारी. पिल्लाचं ओरडणं, दूध पिणं यावरून वाटलं, आपण कोण? आपण फक्त माध्यम आहोत. त्याचं प्रयोजन ठरलेलं असतं आणि तसंच होत राहतं, हे मात्र नक्की.